मुंबईमध्ये 40 दिवस 5% पाणी कपात. भांडूप जलशुद्धीकरण केंद्रातील टाक्या स्वच्छ करण्यासाठी पाणी कपातीचा निर्णय. रात्रीच्या वेळी तिकीट तपासणीस नसल्यामुळे मुंबई लोकलमधनं अनेकांचा फुकट प्रवास. त्यामुळे पश्चिम रेल्वेकडनं विना तिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी बॅटमॅन नियुक्त. वसई रोड वैतरणा रेल्वे स्थानकादरम्यान आज मध्यरात्री 3 तासांचा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीसाठी रात्री 11:50 ते 2:50 ब्लॉक. महाराष्ट्र सरकार श्रीनगर विमानतळाच्या जवळ इजगाम इथे 2.5 एकरांची जमीन खरेदी करणार. जम्मू काश्मीर सरकारची महाराष्ट्र सरकारला 8,16,00,000 रुपयांमध्ये जमीन हस्तांतरित करण्यास परवानगी. या जागेवरती महाराष्ट्र भवनाची निर्मिती केली जाईल. एअर इंडिया इमारतीची मालकी अखेर महाराष्ट्र सरकारकडे. हस्तांतरणाला केंद्र सरकारची मंजुरी. राज्य सरकारने इमारतीच्या खरेदीसाठी मोजले 1,601 कोटी रुपये. LICच्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. मुंबईत LICच्या मोडकळीस आलेल्या 68 इमारती पुनर्विकास प्रचलित कायद्यामध्ये दुरुस्ती सुचवणारा प्रस्ताव करावा. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे म्हाडाला आदेश. दादर पंढरपूर एक्सप्रेस आजपासून साताऱ्यापर्यंत धावणार. सोमवार, शुक्रवार आणि रविवार आठवड्यातले 3 दिवस प्रवाशांना सेवेचा लाभ घेता येईल. कोकण रेल्वेकडनं होळी विशेष रोहा चिपळूण मेमू रद्द. ऐन होळीच्या 10 दिवस आधी ट्रेन रद्द केली गेल्यामुळे गर्दीचं प्रमाण वाढण्याची शक्यता. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्याची मध्य रेल्वेची तयारी. प्रवासी सुरक्षेसह रेल्वे स्थानकातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्थानकांवरती एकात्मिक सुरक्षा प्रणाली. पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन आजपासून 1.5 महिन्यांसाठी बंद राहणार. विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्याचं काम करण्यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय. या कालावधीत दररोज सकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत मुखदर्शन घेता येईल. महायुतीतील 48 पैकी 42 जागांचा तिढा सुटल्याची सूत्रांची माहिती. भाजप 25, शिवसेना 11 आणि राष्ट्रवादीला 6 जागा तर उरलेल्या 6 जागांसाठी आज महायुतीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईच्या दिशेनं रवाना. पालघरच्या मोखाडामध्ये राहुल गांधींचं स्वागत. यावेळी राहुल गांधींनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पालघर जिल्ह्यातील मोखाड्यामध्ये राहुल गांधींच्या स्वागताला आदिवासी बांधवांचं नृत्य. आदिवासींच्या परंपरेनुसार राहुल गांधींचं स्वागत. राहुल गांधींच्या यात्रेसाठी भिवंडीत 800 पोलिसांचा फौजफाटा. तर ठाण्यामध्ये 2 उपायुक्त, 5 सहाय्यक पोलीस आयुक्त, 40 अधिकारी आणि सुमारे 1,000 पोलीस कर्मचारी तैनात. भारत जोडो न्याय यात्रेच्या शिवाजी पार्क इथल्या समारोपाच्या सभेत इंडिया आघाडीचे नेते उपस्थित राहतील. शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, MK स्टॅलिन यांना सभेचं निमंत्रण. मुंबईतील पक्ष फोडून नेते पळवून ज्यांनी राज्याच्या अस्मितेला डाग लावलाय त्यांच्या उरात धडकी भरेल. विजय वडेट्टीवार यांचं विधान. शिवाजी पार्कवरची सभा जोरात पार पडेल. इंडिया आघाडीचे 15 मित्रपक्ष उपस्थित राहतील. वडेट्टीवारांची माहिती. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही कायम. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस नेते संजय निरुपम आपली भूमिका स्पष्ट करतील. वंचितला महाविकास आघाडीकडनं 4 जागांचा प्रस्ताव. त्यांनी विचार करून निर्णय घ्यावा. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. भाजप निवडणूक आयोग चालवतं. संजय राऊतांचा निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवरनं हल्लाबोल. तर जिंकण्याची खात्री नसल्यामुळे सर्वात आधी निवडणूक आयोग ताब्यात घ्यावा लागतो अशी टीका. लोकसभेची यादी जाहीर होताच महाराष्ट्र भाजपच्या तयारीला वेग. महाविजय 2024 समितीच्या सदस्यांची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक. पुरंदरच्या सासवडमध्ये आज अजित पवारांची जाहीर सभा. अजित पवार विजय शिवतारेंना प्रत्युत्तर देणार का याकडे लक्ष. महायुतीचं जागावाटप आजच अंतिम होण्याची शक्यता. आज बैठक पार पडल्यानंतर उर्वरित जागांचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता. महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात आज मुंबईमध्ये बैठक. वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावावरती चर्चा. मात्र वंचित आघाडीला बैठकीचं निमंत्रण नाही. विधानसभेनंतर आता राष्ट्रवादीच्या विधान परिषदेतील आमदार अपात्रता सुनावणीला सुरुवात होणार. दुपारी 12 वाजता विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये प्राथमिक सुनावणी पार पडेल. उद्धव ठाकरेंचा आज दक्षिण मुंबई लोकसभा दौरा. कफ परेड आणि गिरगावात उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.